शंकराचा प्रेरणा देणारा होता. आठवलं शेवटचे उदाहरण सांगतो बरं. आठवलं शेवटचं उदाहरण सांगतो. पुरंदरचा तह आणि संभाजी राजांबरोबर छत्रपती शिवाजी राजे औरंगाबादला जाणार. औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं सगळ्या महाराष्ट्र डोळे वटारून या निर्णयाकडे पाहत होता. आणि शिवाजी राजांना जिजाबाईंना विचारलं, शुभा अरे स्वतःच्या काळजाच्या तुकड्याला त्या नळाघात औरंगजेबाच्या गबऱ्यात तू नेतोस कसा? अरे कसा तरी येतो. ऐका, शिवाजी राजे म्हणतात, आई साहेब मी औरंगजेबाच्या विश्वासावर तिथे चाललो नाही, मी मिर्झा राजा जयसिंगाच्या विश्वासावर चालू आहे. कारण मिर्झा राजा जयसिंग शंकराचा भक्त होता आणि त्या मिर्झा राजा जयसिंगाने शपथ घेतली होती. तो मिर्झा राजा जयसिंग शिवाजी राजाला म्हणतो आहे, शुभा राजे मैं एक लिंगेश्वर की शपथ लेता हूँ, अगर संभाजी राजा का बात भी बात हुआ तो यह मिर्झा राजा जयसिंग यह सल तुम्हारे सामने गलत कर देगा कि एक लिंगेश्वर की शपथ है. त्याने शंकराची शपथ घेतली. म्हणून माझ्या शिवाजी राजानं संभाजी राजाला औरंगजेबाच्या दरबारात दिल्लीला औरंगजेबाच्या दरबारात पाठवलं. ही साधी गोष्ट नाही महाराज, यालाच म्हणतात भगवान शिवशंकरांचा विश्वास. आणि तो भैरवनाथ तुमच्या या गावामध्ये सिद्ध आहे. भैरवनाथाचं मंदिर म्हणजे दुर्गेचं मंदिर हे कुलदेवतेचं मंदिर मानलं जातं, गावदेवीचं मंदिर हे ग्रामदेवतेचं मंदिर मानलं जातं. आणि गावाचं रक्षण करणारा जर रक्षण करता कोणता देव असेल तर ते भैरवनाथाचं मंदिर मानलं जातं. असा हा भैरवनाथ तुमच्या ग्रामदेवता म्हणून या ठिकाणी तुमच्या गावाचं रक्षण करतो. मुंबईची मंडळं, गावाची ग्राममंडळं. खरी गोष्ट आहे. आणि मग लोक म्हणतात आईला इतर आपल्याला भेटली असती तर बरी झाली असती, घ्या कसं आता घ्या. हा, म्हणून मी नेहमी सांगतो मुलींनी कधीही सतत स्टेटसला फोटो टाकायचे नाही. बायकांनी मेकअप केला तर पहिला फोटो नवऱ्याला दाखवायचा, डार्लिंग हे देख तरी हेमामालिनी. हा, तिकडे नवऱ्याचा जीव चाललाय काम टेम्पो भरून आणि ही इकडे मेकअप केल्या स्टेटस टाकते आणि तिला 5000 लोक बसतात. मला तुम्ही सांगा मेकअप करण्यासाठी, नवऱ्यासाठी. मग त्या तिकडे घाम फुटत तो टेम्पो गाडी भरण्याचा त्याचा जीव चाललाय, तो नुसता देवानंद झालाय. आणि हे सगळे शाहरुख खान तिला कमेंट करतात फेसबुकला, वाव ब्युटिफुल, यू आर लुकिंग व्हेरी नाईस, हा आय यू अशी पण बोलतात नाही. मग मला सांगा हा आपल्या इज्जतीचा बाजार नाही का? मग तुम्ही साधी गोष्ट लोकांना मानसशास्त्र कळत नाही महाराज. म्हणून मुसलमान लोक आहेत ना, ते आपल्या पोरींचे फेसबुकचे फोटो बघून त्यांना तसे बोलत असतात, कमेंट करतात आणि मग लव जिहादला त्यांना बळी पाडतात महाराज. हा, तुमचा स्टेटस तुमची लायकी दाखवतो. तुम्ही स्टेटसला काय ठेवलंय यावरून तुमची लायकी कळते की तुम्ही कोणत्या स्वभावाचे आहात. तुम्ही कधी पहा स्टेटस वरून कळतं. आता आमचा स्टेटस आम्हाला का टाकायला लागतो? कारण आम्ही जर स्टेटस टाकलं नाही तर आम्ही मार्केटमध्ये राहणार नाही, तर लोक आम्हाला विचारणार नाही. म्हणून आता कीर्तनकर लोक सांगायला लागली, नमस्कार उद्या मी येतोय निजामपुरात बोनशेत गावात. म्हणजे आम्ही जसं का गौतमी पाटीलचं चुलत भावच झालो बाबा. ही का पद्धत आहे का? आणि असे कीर्तनकार सांगत असेल तर त्यांना तुम्ही कधीच बोलवत नाही, कळलं का? अजिबात नाही. तुम्हाला सांगतो आत्ता लक्षात ठेवा, चुकीच्या माणसाला मोठं करू नका. आणि आता या वर्षापासून मी पूर्ण कोकणातल्या सगळ्या कलाकारांची, गायक वादकांची संघटना बांधायला घेतली, कीर्तनकारांची. का?
का? कारण सांगतो तुम्हाला, जर मी शहापूर तालुक्यातून इथं कीर्तनाला येत असेल तर मग इथला कीर्तनकर माझ्या तालुक्यात का नको मला तुम्ही सांगा. बरोबर की नाही? आपल्याला कुठे जायची गरज नाही महाराज. अरे आपलं कोकणच इतका समृद्ध आहे ना, या कोकणातच कीर्तन काय करोडपती होतील महाराज. ती बघा 25 लाखाची गाडी घेतली, कुठे होती? हा, आता पुढच्या वर्षी मी हेलिकॉप्टर घेणार आहे. टेन्शनच नाही. आला का डायरेक्ट बाबराव, मग तुम्ही बोलायचं लागून बाबा आले बाबा आले बाबा आले बाबा आले, आणि मग मी नरेंद्र मोदी सारखा तुम्हाला टाटा करणार. भाई और बहनों, आप टेन्शन घेऊ नका. आता तुमचं इलेक्शन झालंय म्हणून बोलतो. हा, आता तुम्हाला सगळ्यांना सांगतो, सगळ्यांना. आणि जर वेळ पडली तर आमदारकीला पण वारकरी उभा राहायला पाहिजे आणि धोतर घालून तो विधान भावनात गेला पाहिजे आणि त्यांनी याच्याकडे हरिपूर टाकला. माझं तर स्वप्नच आहे आमदार व्हायचा. आईला व्हायच हो. खरं म्हणजे मी पिक्चर मधला हिरो होणार होतो. मग सैराट पिक्चर मध्ये तर नागराज मंजुळेने अगोदर मला फोन केला, आरचीच्या जोडलं तुम्ही काम करता. पण आरची माझ्यापेक्षा गोरी होती म्हणून मी नाही बोललो. मी पहिला उघड डोक्याला ताप नको, तिच्या जोडीला जाऊन स्टोला हवा मारेल तो. ती वडापावची चटणी बनवील ना, वडापाव येतील तो. माझं स्वप्न आहे आणि आता ते स्वप्न साकार करू. पुढच्या वर्षापासून 1च वर्ष मी अजून कीर्तन करणार आहे, त्याच्यानंतर पूर्ण कीर्तन थांबवणार आहे. त्याच्यानंतर फक्त वारकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आयुष्य घालवणार आहे. फक्त प्रश्न पोलीस स्टेशनचा असेल, मग तो प्रश्न त्याच्या जमिनीचा असेल, मग तो प्रश्न दवाखान्याचा असेल, का मग त्या वारकऱ्याचा दुसरा लगीन करून देण्याचा असेल, का त्याचा घटस्फोट करून द्यायचा. हो, मग काय काय भो बनले खराब आहेत ना. हो, त्यांच्या बायका आम्हाला सांगतात, महाराज हे आमचा सॉंग आहे बा. मग मी तिला उपाय सांगतो, जेवण बनव, उंदराचं औषध टाक, सकाळी काकड्याला उठला का लगेच त्याला नैवेद्य दाखव. तुझा भगवान शंकर आजच्या जागी काही पण आपल्याला हे महाराज करायचं. याचं कारण तुम्हाला सांगतो, आता आपली भेट होते. आपण किती वर्षानंतर त्या जागृती, माझी एक विद्यार्थिनी आहे तिच्या घरी होतो, आणि ज्यावेळी महाराज भेटले होते त्यावेळी आमचा प्रयत्न चालला होता की त्या पिंगळशी गावामध्ये गुरुकुल काढायचा. खरी गोष्ट खोटी गोष्ट? हा, मी इकडे येऊन एक विद्यार्थिनी तयार केली होती. मला जर तिकडे वेळ असता तर मी इकडे पण 50-50 कीर्तनकार आतापर्यंत उभे करू शकलो असतो. पण मी माझ्या तालुक्यात 100 वक्ते तयार केले. 100 वक्ते, 100. आणि यावर्षी ते सगळे लोकसभेच्या प्रचारला होते. सगळ्या नेत्यांकडे पाठवले होते. त्यांना सांगितलं होतं 1-1 लाख रुपये पोरांना द्या. मग ती माईक घेऊन येऊन येणार कोण? साहेबांशिवाय आहेच कोण? मी दिसतो का बाबा तुम्ही आमचा कल्याण केला. मी म्हणतो द्याको छापा पैसे छापा, तुमच्याच बापाची चांदी आली, करणार काय? वक्त्याला तिथे पाठवलं. हा, त्यामुळे यावर्षी मला अभिमान वाटतो. आमच्याकडे 3-3, 2-2 लोकसभेमध्ये स्टेजवर बोलणारी मुलं 2री-3री कोणाची नव्हती. स्टेजवर बोलणारी मुलं आपल्या वारकरी संप्रदायाची होती, आणि ती मुलं तिथल्या खासदारांना मोठं करा असं लोकांना सांगत होती. किती मोठी उंची आहे. उद्या जर एखादा आपला वारकरी खासदार झाला, अरे दादा काय मजा येईल. मग अरविंद केजरीवाल आपल्याला बोलेल जय हरी महाराज, आपण त्याला म्हणू जय हरी. मोदीजी बोलाल अरे राम कृष्ण हरे. पवार साहेब बोलतील राम कृष्ण हरी. अजित दादा बोलेल आम्ही आमच्या घरी, तुम्ही तुमच्या घरी बवा. आहे की नाही? चला, गंमत केली तुमची. कारण तुम्हाला आता हे कीर्तन आपलं असंच होणार. तुम्ही लाईटची वाट बघत बसणार आणि लाईट तिच्या बापात येणार. त्या तिकडे किती राखेले त्या बघत बसणार. स्वयंपाकमध्ये कालचा कोणी पलवतो का त्या बघत बसणार. आणि काही लोकांचं लक्ष त्यांच्या चपलीकडे असणार. जसा माझा आहे, माझी कोल्हापुरी चप्पल तिथेच काढली, म्हणून मी मध्ये तिकडे बघता. आहे की नाही? चला, महत्वाचा मुद्दा असा, मला मुद्दा सांगायचा आहे. जगद्गुरु तुकाराम अभंगाच्या पहिल्या चरणात काय सांगतात? अंतरिती हली का काय? हली हली. हे तुमचं ना हे ठिकाण फार भारी आहे बरं का. तुम्ही याला तीर्थक्षेत्राचा दर्जा घ्या महाराज. हा, या क्षेत्रात जर तुम्ही तीर्थक्षेत्राचा दर्जा घेतला, काही नाही, आमदाराची शिफारस लागते आणि मंत्रालयामधून एक फॉर्म मिळतो जिल्हा परिषदला, तो घ्यायचा भरायचा. आणि याला जर तुम्ही तीर्थक्षेत्राचा क दर्जा घेतला तर वर्षाला तुम्हाला 30-40 लाख येतील. ब घेतला तर 50-60 लाख येतील. आणि अ घेतला तर 1 करोड रुपये दर वर्षाला तुम्हाला या देवस्थानला येते. लक्षात ठेवा. 1 कोटी तुम्ही घ्यायचे
25 लाख मला पाठवायचे, 15 लाख महाराजांना द्यायचे आणि नंतर तुम्ही काय काशी खरेदी करायची, बरोबर आहे. पण याच्या सरकारच्याकडे आहे, मस्त ठिकाण आहे, छान आहे. जीव द्यायला महिला मंडळी 1 नंबर जागा आहे. तुम्ही फक्त कालसवत असाल आणि भोलेनाथ भगवान की जय बोलासा आणि उरी टाकून द्यायची. तुम्ही डायरेक्ट बिना तिकीट काढल्या असायला. हा मी पाहिलं मागाशी कलर्स 1 नंबर उंच आहे. असू दे, हरकत नाही. मी पहिला मुद्दा सांगत होतो, दुसऱ्याच्या अंतःकरणातील कसं ओळखायचं हे शास्त्र कशावरून सांगतं. काही म्हणजे फिजिकल चेंजेस, फिजिकल इमोशन्स वरून सांगितलं जातं. त्यातला पहिला मुद्दा मी सांगितली चर्या. चर्या म्हणजे हालचाल. त्याच्या हालचालीवरून माणूस कळतो. नंबर 2 आहे का चर्या. नंबर 2 आहे मुखदृष्टी किंवा दृष्टी. त्याची नजर. त्याची नजर सांगते की तो कसा आहे. तो खरी गोष्ट खोटी गोष्ट आहे. नजरेवरून माणूस कळतो की नाही. तुम्हाला सगळ्यांना सांगतो, जर माणूस ओळखायचा असेल तर त्याच्या डोळ्यावरून माणूस ओळखा. ज्या माणसाचे डोळे लबाड आहेत ते एका सेकंदात काढतात महाराज. ते पहा, समजा राष्ट्रवादीचे पैसे खाल्लेत आणि शिवसेनेने ज्यांनी मतदान दिलंय ना, त्या राष्ट्रवादीचा माणूस आल्यानंतर खालीमान बोलतात. नजर खाली 100%. जिने बचत गटाचा खर्च घेतला ना, हप्ता भरला नाही ना, ती बाई तुमच्या समोर आली ना, लगेच खालीमान घाली, लगेच काढेल. याचा अर्थ असा आहे, दृष्टीवरून माणूस कळतो. तुम्हाला उदाहरण सांगू, अजून एक सांगतोय का. इंगित. इंगित म्हणजे काय. काहीतरी घटना अगोदर घडलेली आहे. काहीतरी समजा एखादीला, आता तुम्ही कीर्तनाला आलात आणि तुमच्या आणि नवऱ्याची भांडण झाली असेल, आता होऊ शकते. तो म्हणत असेल नको जाऊ, तुम्ही म्हणत असेल मी चालले, आणि असं करून तुम्ही निघून आला असाल आणि आपला भगवान शंकर घरीच राहिला असेल, बरोबर आहे की नाही. आणि आता ऐका, तुम्ही भांडण करून आलेला आहात. आता इथे बसल्यानंतर तुमच्या मनामध्ये भीती असेल का घरी जाऊन हा भस्म करतो का काय. शंकराचा काही भरोसा नाही. आणि शंकर जर कार्यक्रम होल्डर असेल ते वाटत नाही की दारू पेनांचा काही भरोसा आहे का. एक दारू पेला होता, सायकलवर चालत होता, इतक्यात गावातली एक माणसं मैत घेऊन चालली होती, मौती. आणि तो आला आणि त्या चौघांच्या मध्ये घुसला. आता जो मेला होता तो पडला खाली. सगळेजण 4 त्याला बोलायला लागले, अरे अक्कल आहे का, गाडवा टोन तुला कोणला पाडलास. तर हा म्हणाला, हा पेलेला होता, हा म्हणाला, अरे ज्याला पाडलाय तो काय बोलत नाही, तो गपच्या गप आहे, तुम्ही कशाला वाटता. आता त्याला कोण सांगेल ज्याला पाडलाय ते मेलेले बोल. याला बोलतात कार्यक्रम बोलले. हा, त्यांचा काही भरोसा नाही. आता मला एखादी घटना तुमच्या अगोदर घडलेली आहे आणि त्यावरून तुमचं मानसशास्त्र ओळखलं जातं, याला इंगिताची विद्या म्हणतात. याचं सगळ्यात मोठं उदाहरण संभाजी राजांच्या टायमाला आपल्याला पाहायला मिळतं. संभाजी राजाने मारून टाकण्याचा विचार झाला आणि संभाजी राजांना ज्या बाईनं जेवण शिजवलं होतं त्या बाईनं त्यांच्या जेवणामध्ये विष टाकलं होतं. हे त्यांच्या छोट्या मुलीनं पाहिलं होतं का आपल्या आईनं धर्मवीर संभाजी राजांच्या जेवणामध्ये विष टाकलेलं आहे. आता जिने जेवण बनवलं ती बाई तिथे होती. संभाजीराजे जेवायला बसले, त्यांच्या मुलीला खात्री होते की माझ्या आईनं संभाजी राजांच्या जेवणामध्ये विष टाकलेलं आहे. ती मुलगी संभाजी राजाने जसा घास घेतला तशा घासाकडे ती मुलगी पाहत होती. संभाजी राजांचं लक्ष त्या मुलीकडे होतं आणि त्या मुलीचे डोळे संभाजी राजांना सांगत होते, जसा जसा घास तोंडाजवळ जात होता तशी तशी ती मुलगी बिरबिरल्या नजरेने संभाजी राजांकडे पाहत होते. संभाजी राजांच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड, म्हणून संभाजी राजाने तो घास पुन्हा ताटात ठेवला आणि एका कुत्र्याला खायला घातला. त्या कुत्र्याने घास खाल्ला आणि 2 मिनिटात त्या कुत्र्या तडफडून त्या ठिकाणी जागच्या जागी मरण. संभाजी राजाने मनात विचार केला, दाल में कुछ काला है. नहीं नहीं, पूरे की पूरी दाल काली है. संभाजी राजाने तलवार काढली, त्या बाईच्या मानेवर ठेवले, सांग खरं काय. आणि मग त्या बाईनं सांगलं, खरं आहे, मी तुमच्या जेवणात विष टाकलेलं आहे. याला म्हणतात इंगिताची विद्या. विठ्ठल. दुसऱ्याच्या मनातलं जाणायचं असेल तर एखाद्याच्या जीवनामध्ये अगोदर काहीतरी एखादी घटना घडलेली असेल आणि त्याचा प्रभाव आणि त्याचा परिणाम आपल्याला त्याच्या शरीरावर दिसत असेल, याला म्हणतात दुसऱ्याच्या मनातल्या जाणण्याचा दुसरा विकल्प. नंबर 3 पहिली सांगितली चर्या,
दृष्टी सांगितली, दृष्टी. तिसरी सांगितली मुखदर्शन. मुखदर्शन म्हणजे चेहऱ्यावरचा भाव सांगतो. चेहऱ्यावरचा भाव सांगतो. समजा उद्या तुमच्या गाडीच्या बँकेचा हप्ता असेल उद्या, आणि 10 तारीख उद्या आहे, तर आदल्या रात्री जर तुमच्याकडे हप्ता भरायला पैसे नसतील तर तो माणूस रात्रभर झोपत नाही. तो नुसता भागाड 200, भागाड 200. बायको म्हटली तुला सरकार पाडला का काय? पण तो म्हणतो अगं वेडे, उद्या हप्ता भरायचा आहे आणि माझ्याकडे पैसे नाही. याचा अर्थ असा आहे त्याच्या चेहऱ्याचे हावभाव त्याच्या मनातली भीती सांगतात. यालाच म्हणतात दुसऱ्याच्या मनातील जाणणं. याच्यासाठी मी तुम्हाला उदाहरण सांगतो. ऐक, तुझं नाव काय? तो गेलाच आपला प्रियांश, गेला असू द्या, तो एकटा राज ठाकरे, तो बिनधास्त पाठिंबा देते बीजेपीला. हा, एक 2 वाघ असतात. वाघ, वाघ माहिती तुला? इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात? लायन म्हणजे सिंह, टायगर. आणि हिंदीत काय म्हणतात? शेर का बच्चा. हा, शेर आहे. हा, सुट्टीदार गेला का त्याचा जो परिणाम. सुट्टीत पुढे अभ्यास नाही करी, सुट्टीत नुसते हातात चड्डी घेतात ना, अख्ख्या गावात काही सुट्ट्या. माझ्या पप्पाने गणपती आणला, माझ्या पप्पा. याचा बाप गणपती आणतो, आमचा बाप का मारुती घेऊन येतो. अभ्यास करीत नाही पोरा. म्हणजे घरी आला का नुसता मोबाईल मोबाईल आणि मोबाईल. कधी कधी असं वाटतं एक तर पोराला इरीत टाकावा, त्याच्या मोबाईल इरीत फेकून द्यावा. घरी गोष्ट घरी गोष्ट. अरे पहिले जर पोरग रडायला लागलं तर आई त्याच्या हातात पुस्तक द्यायची. आता पोरग रडायला लागलं तर आई त्याच्या हातात मोबाईल घेते आणि त्या चिडीची गारगारली गप बसतात. मग पाण्याची पोरं गप बसतात मोबाईल दिला. बारीक बारीक म्हणजे मोबाईलचा इतका प्रभाव आणि परिणाम झाला आता की त्या ऑनलाईन एज्युकेशनने सत्यानाश केला सगळ्या गोष्टी. त्यामुळे मुलाच्या हातात मोबाईल फार कमी द्यायचा. मग तुला बारका पुढे येतो. मी आलो तर असं शरद पवार साहेबांसारखा बसला होता, मोबाईल घेऊन बसला. महाराज आलाय का जनावर आलाय त्याबद्दल. नंतर मी मग म्हटलं काय वाटतंय कसं काय जेव्हा घरात फाळायला हवा. तुम्हाला सांगतो इतका प्रभाव आहे ना, फार प्रभाव आहे. तर जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, त्या वाघाचं उदाहरण सांगू तुम्ही. त्या दुसऱ्याच्या मनात कसं ओळखायचं असतं बघा. आता वाघ 2 वाघ झोपले होते गुहेमध्ये. एक कुत्र आला आणि वाघाला शिवाय द्यायला लागले. कुत्र हे भिकमग्या कोणाला बोलायला लागलं? वाघाला. आता वाघाला भिकमग्या बोलला तर वाघ फिरत गप राहील. हा, पाटलाला पाटील बोलला तरच गुदगुल्या होत्या. आता पाटील त्या नाही. आता जमिनी 2 एकर पाटलांकडे 2 गुण झालेले तरी पाटलाला वाटताय कोणतरी मला पाटील बोलावं. तरी गोष्ट होती. हा, याला बोलते जंगल घालला पण मस्ती नाही केली. हो, आता मला कोणी गोरा बोलला ना, मला छान दिसता तुम्ही लगेच मी 500 काढता. ठीक आहे, नमस्कार. बरं वाटतंय माझ्या. आता गाडी घेतली ना, आपल्याला पैसे आता आपल्याला असते. आता काय माझी करते मलाच करते. पण लोक म्हणजे काय शेत कसा काय बरं आहे का उतरत नाही गाडी दाखवायला बघा नातेवाईकांना. आणि पेढे घेऊन जातो 2 आणि 3 हजार त्यांची गरज तुम्हाला त्याला महाराज बोलतो तुम्ही गाडी घेऊ शकता का? महाराज भिकमध्ये असतात. उदाहरण तुम्हाला सांगितलं. उद्या मी हेलिकॉप्टर पण घे. हा, त्यांनी जर पंतप्रधान झाला पेक्षा ना तर तुम्हाला पण येते हेलिकॉप्टर. तुम्ही हेलिकॉप्टर घ्याचा बोरिंग व पाण्याला जाता आणि मग तिथे जाऊन बोरिंगचं गाणं हेलिकॉप्टर मध्ये. आता देशातले लोक आहेत ना, लोकांना किती द्या तरी कमीच मारा. सरकारने लोकांना काय दिलं पाहिजे मला तुम्ही सांगा. अरे सरकार अंगणवाडीमध्ये आपल्या मुलांना पोषण आहार देते. पोटातली मुलं चांगली व्हावी
याच्याकरता कॅल्शियमच्या गोळ्या देतं. बाईच्या रक्तातलं हिमोग्लोबिन वाढावं याच्याकरता देखील गोळ्या देतं. हे एवढं सगळं सरकार देतं तरी लोक म्हणतात सरकारने आमच्यासाठी केलाय का? कधी कधी असं वाटतं याला पंतप्रधान बनवा. जाण आता तुला कसा काढते त्या दुःख बघ कशी काश्या एक चालवत असतो लय डोक्याला ताप होतो. तिथे गावचा सरपंच किती डोक्याला ताप लोक पाणीपट्टी भरीत तरी सरपंचाच्या बायकोला शिवाय देतात. ए तुझ्या नवऱ्याने सांग जर होत नव्हता तर सरपंच झाला का मारा. अंगणवाडीच्या बाईला पण कमीच करा शकतो. ते वाटाणा आणा ते शिजवा ते सरकारी वाटाणं दुसऱ्या दिवशी पोराला फोकाडी जाते. ही बाई त्याच्यामध्ये सोडा टाकते तरी ते शिजत म्हणजे एक उपाय करते. सगळं वाटाणे गावाच्या लोकांना भाषण करते आणि नुसता कालवरच खोला खायला लागते आणि मग महाराष्ट्र कुपोषित होतो. हा काय खरा महत्वाचा मुद्दा असा किती वाजले मला सांगा. 9ला 5 कमी बरोबर. 9:10 आपण कीर्तन संपलो. 9:10 सवाल ठीक आहे. हा कारण का शेवटी आता फक्त पुढचा कार्यक्रम काय आपल्याला जेवणच आहे ना तर पत्ता खेळणे वगैरे आपल्याला. पण मी आता म्हणजे मी जर कधी आलो परत माझा कार्यक्रम जरी नसला या 2 दिवसात तरी मी या ठिकाणी एक दिवशी वस्ती राहील. म्हणजे आता मला आठवण करून दुसरी गावात गेले आपण फिरू इतकं सुंदर वातावरण परत पाहायला मिळणार आहे. आणि याची किंमत कोरोनाच्या काळात त्यांनी मुंबईला करोड रुपयाचा फ्लॅट असताना माणूस घरातल्या गावाच्या घरात येऊन गप 15 दिवस राहिला. गप अरे दिले देवीची फुली. कारण मुंबईला त्याची बायको त्याला चहा देत होती. स्वयंपाक करण्याचा कारखाना की लांबा त्याच्यावर कप घ्यायची आणि मग सांगायची लागले हे चाय पिलो. तो म्हणता थोड़ा पास आ जाओ. ती म्हणते नाही तेरा व्हायरस मुझे घुस जाएगा और मेरे हमको ताप आएगा. ते म्हणते मरेगा तो तो अकेला मरेगा जेंगा तो हम अकेला जेंगा. पण गावात कसं नव्हतं मला. गावात अरे मेलेल्या माणसाच्या घरी 13 दिवस वारकऱ्याने हरिपाठ केलाय. साधी गोष्ट आहे का? जिथे बायको जवळ येत नव्हते तिथे गावातला वारकरी येऊन हरिपाठ करीत होता. हे वारकरी संप्रदायाचे किती मोठे उपकार आहेत महाराज. म्हणून मी त्यावेळी अनेक लोकांना वारकरी कीर्तनकार प्रवचनकारांना पुरस्कार द्यायचा. का? कारण तुमची आशा बाई पण दाखवते तिथपास. आशा बाई माहिती तुम्हाला आशा त्याने कोणती झाला त्याच्या त्या जवळच्या बाळांना दवाखान्यात गेला लय डोक्याला का हो ही बाई असतो 7व्या महिन्यात चालू आणि सांगते 9व्या महिन्यात चालू. महिला इकडे ती आशा बाई येते मग ती बरी बरोबर तात्पुरती घरी घेऊन जाते. हा सकाळपर्यंत तिला काहीच काम नसतं. हो तेवढ्या टाईपात तिला घरात फार उपकार आहे तुमच्या महिलांचे. अशा ज्या महिला काम करतात ना त्यांनी अशा वेळी काम केलंय ज्यावेळी देशामध्ये प्रशासन काम करत नव्हतं. आदिवासी महिलेच्या खेड्यापाड्यात जायचंय महाराज. तिथे ते आदिवासी बाईला दिवेवाडीला घेऊन जायचंय. तिच्याकडे पैसे नसतात काय नसतात. वेळ प्रसंगी आशा बाई कानातले दागिने ठेवते आणि आशा त्या आदिवासी बाईचं भाडण बंद करते. हे किती मोठं काम आहे महाराज. इथे कोणतरी असतील आशा तुम्हाला नमस्कार आहे मला मग त्या पगाराला कार्ड पैसे मला देता. मी वाघाच्या गोष्ट सांगितलं ना. वाघ असा वेळेमध्ये 2 वाघ झोपले होते आणि एक कुत्रा आणि कुत्रा आल्यानंतर कुत्र्याने वाघाला शिव्या दिल्या. पण लोकांना मारतात काय पटकन लागलो ना माधुरी म्हणजे त्याला त्याला असताय त्याचं नाव माधुरी आहे आणि तो नाचतो पण मधुर आहे. याला बोलतात नावासारखा माणूस. आता माझं नाव कैलास आहे का? कैलास बरोबर करायचं हो. आमच्याकडे एका बाईचं नाव आहे शांतबाई. शांतबाई आणि भांडायला लागली तर तुला कुत्र्याची आई. माधुरी आपलं नाव काय सोरो. असं 2 वाघ झोपलो होतं. एक कुत्रा आला आणि शिव्या द्यायला लागला 2 वाघांना. पहिल्या वाघाला शिव्या द्यायला लागले भिकमान द्या. पहिला वाघ म्हणला थांब आलो तर तो दुसरा वाघ झोपलेला होता. कुत्रा आणखी जरा शिव्या द्यायला लागला.
हे दलिंद्र नाट्यावर येऊन दे. तो दुसरा वाघ म्हणला हा बालू. तो वाघ म्हणला पाठी पुढचा वाघ जाऊ दे तुला काय घेणार. त्याचा तो प्रचार करतो ना तू कशाला ऐकतो. पण कुत्रा पिसाळला आणि कुत्रा परत शिरायला लागला. तसा पहिल्या वाघाला राग आला आणि पहिला वाघ पळाला त्याच्या मागे. कुत्रा पळाला भोनशेटकडे आणि भोनशेटच्या जंगलात कुत्रा हुशार होता. पाठीमागं वाघ होता. कुत्र्याने 2 झाडाची बेचकी पाहिली. झाडाची बेचकी असते नाही का त्याच्यातून कुत्रा पळाला आणि वाघाने उडी मारली. वाघ आटाकला. आले दिले गेलीची पुढे. कुत्रा मागून आला गांडून घेतला आणि वाघाच्या नुसतं उठती लागली. इतका मारणं वाघाला कुत्रा पळाला. कसा तरी वाघ बाहेर निघाला कसा तरी आणि आपल्या गुहेमध्ये आला. दुसरा वाघ झोपला. दुसरा वाघ त्याला विचारतो काय कसं काय. तो लय काय वाटत नाही घेतला. मग तो दुसरा वाघ म्हणतो मी तुला सांगत होतो मला माहित होता दान न तूच आहे पण माझं ऐकलंच नाही. मग हा वाघ त्याला विचारतो तू तरी कशाला सांगत होतास का मला तिकडे जाऊ नको म्हणून. तेव्हा तो म्हणाला मागच्या रविवारी यांनी मला असाच फसवला होता आणि यांनी मला मांजराच्या रानात नेला होता आणि पकार येतला होता. हे बघ मी पांघरावून झोपलो. मानसशास्त्र असं सांगतं घडलेल्या एखाद्या घटनेचा प्रभाव आणि परिणाम असलेल्या अस्तित्वाच्या घटनेवर होतो. याला म्हणतात अंतरंगातलं म्हणतात अंतरिक्षी घेतो गोडी बाहेर गोडी भावाची. भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणातला भाव जाणतो आणि त्याच्या विषयीचा आपल्या मनात कोणत्या भावाची जोडी आहे ती परमात्मा पाहतो. कारण देव हा भावाचा भोकेलेला असतो. फक्त ऐका ही अशी कीर्तन असतात ना की ज्या कीर्तनामध्ये निसर्गाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. तिथे आता माझ्यात इतकी ताकद नाही की देवाला सांगता देवा तुझे डोळे फुटले का काय पाणी बघाव. एवढी जर ताकद माझ्यात असती तर मी इथं कीर्तन काला मारायला आलो असतो. घरी गोष्ट आमच्यात नाही म्हणून आम्ही ती तुमच्यात शोधायला आलो. बरोबर आहे की नाही. म्हणून आपण सगळेजण देवाचे भक्त होण्याचा प्रयत्न करतो आणि जशी जशी आपली भक्ती वाढेल तसं तसं आपण देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. तुकोबारायने विचारलं तुकोबाराय देव मला आपलासा करायचा मला देवाचं व्हायचं आहे. मला देवाबरोबर संबंध जोडायचा आहे. मला देवाचं व्हायचं आहे. नाही देवाला मला माझं करायचं आहे. याच्यासाठी मी काय केलं पाहिजे आणि माझा देव होईल कसा. तर तुकाराम महाराज सांगतात जर तुला देवाचं व्हायचं असेल देवाला तुला करायचं असेल. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा देव जेव्हा तुमचा होतो ना देव जेव्हा तुमचा होतो तेव्हा तुम्हाला देवाला बोलवायची गरज लागत नाही. देव आपोआप तुमच्यापर्यंत येतो. एक साधं उदाहरण सांगतो. संत तुकाराम महाराज चाकणहून देहूला येत होते मिरच्यांचा व्यवसाय करून. एका झाडाखाली तुकोबाराय बसले. आता तुकोबारायांच्या गांधील माशा किंवा मच्छर चावायला लागले. तुकाराम महाराज इतके भाविक होते का त्यांना मच्छरात पण देव दिसत होता. आपल्याला कुत्र्यात पण देव दिसत नाही म्हणून आपण जेवायला बसताना पण दांडूक घेऊन बसता. हो मला सांगा तुम्ही ज्या दिवशी नवऱ्यात देव पाहाल नवऱ्यात त्या दिवशी देव रावणाचा राम होईल आणि आपण ज्या दिवशी बायकोत देव पाहू त्या दिवशी आपले सगळे प्रश्न मिटतील. म्हणून एक संप्रदाय असा निघाला होता सकाळी उठून बायकोच्या पाया पडता. हा तिलाच आंबाबाई समजून मग ती पण सकाळी सकाळी केस सोडायची आणि नवऱ्याला म्हणायची ये 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 भक्ता ये आणि भक्त पायाजवळ असा वाकला आणि तो डोळे मिटून पाया पडला का ही लगेच म्हणायची पाय देऊ मानव तुझ्या पाय देऊ मानव तुझ्या. एका संप्रदायामध्ये असं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की स्त्री ही माया आहे आणि पुरुष हा ईश्वर स्वरूप आहे आणि दोघंही एकमेकाला इज्जत दिली पाहिजे. आता हे नवीन आरक्षण फरक्षण या मुद्द्याचं संप्रदाय येते. हा तसा आपला संप्रदाय पहिल्या अनादी कालापासून पद्मनाभ संप्रदाय वारकरी संप्रदाय
अनादी कालापासून आहे आणि याच संप्रदायाचे पायी बोलायचा प्रयत्न करायचा, दुसऱ्या कुठल्याही संप्रदायाच्या नादी लागायचा नाही, कारण तो संप्रदाय नसतो, तो आपल्या भक्तीचा बाजार मांडून त्यांनी केलेला धंदा असतो. आता बघा समाजामध्ये बरेच संप्रदाय आहेत. कोण म्हणतो देवाला पण आमचाच घ्या, बरोबर आहे, गाडीत ठेवायला रुमाल पण आमचाच घ्या, बरोबर आहे, जपाला माळ पण कोणचीच घ्या, आमचीच घ्या, कपाळाला लावायला गंध पण कोणचीच घ्या, आमचीच घ्या, मग सगळं तुझाच घ्यायचा, बरोबर आहे की नाही, आणि त्याच्यावर तू पैसे कमवायचे, याचा अर्थ आमची भक्ती त्याचा धंदा झाला की नाही. कधी लक्षात ठेवा, भक्ती हे कधी भांडवल होऊ शकत नाही, भक्तीत कधीही भांडवल होऊ शकत नाही. आणि जे लोक भक्तीचा भांडवल करतात त्या लोकांना वारकरी संप्रदायातही स्थान नाही. आपल्या भक्तीला कधीही भांडवल करू द्यायची. समजा मी तुमचा गुरु आहे असं समजा, आणि मग गुरु पौर्णिमेला मी तुम्हाला फोन करणार, भक्ता मला मोठा हार घेऊन ये, भक्ता मला कपडे घेऊन ये, मग याला व्यापार म्हणतात, याला काही गुरु दक्षिणा आणि गुरु सेवा म्हणत नाही. असं म्हणतात, जो दक्षिणा मागत नाही तो सर्वश्रेष्ठ गुरु, आणि दक्षिणा न मागता आपल्या गुरुला दक्षिणा देतो तो सर्वश्रेष्ठ शिष्य. तुकोबारे म्हणतात, तुकोबारे आम्हाला देवापर्यंत जायचं आहे, कसं जाता येईल, तर तुमचा भाव इतकं उंच पाहिजे की त्या भावानं देव खेचला गेला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज त्या चाकणहून देऊला येत होते आणि तिथे तुकाराम महाराज असे झाडाखाली बसले आणि त्यांचे मच्छर चावू लागले. तुकाराम महाराज त्या मच्छरांना म्हणतात, देवा थांबा. काय म्हटले ते, देवा थांबा, माझे कपडे जाड आहेत, तुमची चोच मोडेल. कोणाला म्हणतात, कोणाला, मच्छराला म्हणतात. म्हणजे मच्छरातही देव पावण्याचा भाव इतक्या उंचीला त्यांचा पोहोचला होता, आपला नाही. आपला जर 20 रुपयाचं दूध मांजरीने खाल्ला तर आपण मांजरीला मरस्ताव मारताव, खरी गोष्ट कोणी बोलते. मला सांगा, जर आपल्याला मांजरीत देव दिसत नाही तर मग बाकीच्या गोष्टीत देव दिसायचा प्रश्न येत नाही. आपण दुसऱ्याच्या शेवग्याच्या शाखा सोडतो आणि नवऱ्याला डबेव देतो आणि मग माल जापाला बसतो. कसा देव पावल मग तुम्ही सांगा. दुसऱ्याची पहार सोडून मग तुम्ही जेव्हा देव धवाल जाल तर देव तुम्हाला पावेल का महाराज, तुम्ही सांगा. तुकाराम महाराज म्हणतात त्या मच्छरांना, अरे या, कपडे काढले आणि बसले. कपडे काढले आणि बसल्यानंतर ते सगळ्या मच्छरांना सांगतात, तुम्ही या माझ्या अंगावर बसा, माझं रक्त प्या. असं बोलल्यानंतर सगळे मच्छर धावत आले ना. फुकाट जर पैसे वाटले तर कोण येणार नाही. फुकाट साड्या वाटल्या तर बायका अशा बसत्यात जशा का पोल्ट्रीच्या कोंबड्या बसल्या. हो, एका रिक्षात 7 जणी जात्यात तर तिच्यात 17 जणी बसत्यात अशा. ती रिक्षा पण म्हणते मेले मेले मेले. आणि मग साड्या घ्यायला जातात आणि जर साडीला 2 बोका असली तर ज्यांनी दिली त्याला शिव्या देत्या. या मेलेला का आम्ही भिकमंग्या वाटलो का काही. मग तू जर एवढी अंबानीची बायको होतीस मग तिथं 200ची साडी घ्यायला का मारायला गेलीस तू. खरी गोष्ट खोटी गोष्ट मला तुम्ही सांगा. चला मला एक लक्ष दे, मला मुद्दा सांगायचंय की तुकाराम महाराज म्हणतात की त्या मच्छरांना बोलवतात, या आणि माझ्या अंगाचं रक्त प्या. आता असं बोलल्यानंतर सगळे मच्छर आले. आता समजा याला जर बुंदी वाढली, यांनी खाल्ली का वाढली तर हा नाही म्हणणार आहे का. तो म्हणजे अजून येऊ द्या, टाइम पडलं तर खिशात पण बरी. तिथं फॅमिली सकाळ. हो, म्हणजे उद्या डबा घेऊन ले लोटा ज्या जंगल मध्ये जायची वेळ आली तरी चालत नाही. काही महिला हुशार असतात. काल्याच्या कीर्तनाला येताना डबाच घेऊन येत्या आणि त्याला विचारलं, काय लाखो मारले सासरा घरी आहे, त्याला काल्याचा प्रसाद दिला पाहिजे. म्हणजे तिला वाटतं हा काल्याचा प्रसाद खाईल आणि याचा टांगा पैकी घोडा फरार लवकर होईल. मला मुद्दा सांगायचंय,
तुकाराम महाराज येतात आणि तुकाराम महाराज सांगतात देवा या आणि माझ्या अंगावरचं रक्त प्या. असं बोलल्यानंतर हजारो मच्छर आले, तुकोबाच्या अंगाचं रक्त पिऊ लागले. इकडे पंढरीच्या पांडुरंगाच्या अंगातलं रक्त बाहेर फिरू लागलं. ते पंढरीच्या पांडुरंग परमात्मा म्हणतो, अरे हे अंगातलं रक्त येतं कुठून? तेव्हा डोळे बंद केले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं हे रक्त दुसरं तिसरं कुठून येते. माझा तुकोबा मच्छरांमध्ये मला पाहतो आणि ते मच्छर माझ्या तुकोबाचं रक्त पितात. अरे पंढरीचा पांडुरंग, विटेवर उभा असलेला पांडुरंग स्वतः विटेवरून खाली उतरला, तुकोबांच्या जवळ आला, झाडाचा पाला तोडला आणि माझ्या तुकोबाच्या अंगावरचे मच्छर झाडू लागला. कोण? पंढरीचा पांडुरंग परमात्मा. याला म्हणतात अंतःकरणाचा भाव इतका उंच पाहिजे की तो भाव देवापर्यंत पोहोचला पाहिजे. तुका म्हणे भाव आणि भावापाशी देव सिद्ध उभा. विठ्ठल मला देवाचं व्हायचं आहे, मग मला देवाचं कसं होता येईल? मला याच्यावर उपाय सांगा. तर तुकाराम महाराज सांगतात देव काय करतो? देव आपल्या अंतःकरणातला भाव जाणतो. आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी कोणता भाव आहे तो भाव परमात्मा आपल्या अंतःकरणातला जाणतो. हे तुकोबारे सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. झाले मी काय सांगत होतो? मी काहीतरी सांगत होतो मस्तपैकी, मी काहीतरी छानपैकी सांगत होतो आणि मी नदीचा नकाशा. हा, तर मला मुद्दा सांगायचा असा आहे